रामकृष्ण हरे. मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम्. सज्जन हो, आज आपणापुढे माणसाचे 4 प्रकार जे आहेत त्यातला एक जो प्रकार आहे विषयासक्त मनुष्य, त्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. शास्त्रकाराने माणसाचे 4 प्रकार पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे पामर. पामर म्हणजे पशुप्रमाणे वागणं. पशुत आणि त्याच्यात काहीही फरक नाही. म्हणजे पशु जसा आहार निद्रा भय मैथुनांच हे असं तसंच हा वागत असतो. तेव्हा त्याला कला नाही, शास्त्र नाही, धर्म नाही, असंच तो वागत असतो. त्याला पामर असं म्हणतात. दुसरा आहे विषयी. तो विषयी फक्त पैसे मिळवणं, कांता मेरा गुरु, बाल बच्चे सब साधू संत, सेवा किसी की करू, असा तो असतो. आणि तिसरा असतो तो जिज्ञासू असतो. आणि चौथा असतो तो ज्ञानी. यापैकी आपणाला जो सांगायचा आहे आज, तो सांगायचा आहे विषयी. किती मनुष्य विषयासक्त असू शकतो, दृष्टांत पाहूया. श्रीमंत सावकार आयुष्यभर हाडाचे पाणी करून, हाडाचे काढ करून, रक्ताचं पाणी करून, रात्रंदिवस कष्ट करून अफाट संपत्ती मिळवली. आणि शेवटी काय हो, धन मिळविले कोट्यान कोटी, सवे नयेरे लंगोटी, हा सिद्धांत आहे. आणि हा अटळ आहे, सर्वांसाठी आहे. जेव्हा तो मरणासन्न अवस्थेमध्ये टेकला, ओट्यावर त्याला कॉट टाकली, 4 मुलं त्याला, आणि 4ही मुलं सगळे जवळ जमले. आणि तो बाबा असा मरणाच्या स्थितीमध्ये शेवटच्या घटका मोजीत होता. शेवटचा घटका मोजता समोरच गाईचा गोठा होता. आणि त्या गोठ्याकडे त्या म्हाताऱ्याचं लक्ष गेलं, नजर गेली. आणि नजर गेल्यानंतर तो त्या मुलाला बोबड्या वाणी पण त्याची खराब होत चालली होती. आणि बोबड्या म्हणत होता, वाके वाके वाके. पोरांना असं वाटलं की बाबा मरताना वासुदेव केशव म्हणायचे काय नु त्यांना. देवाचं नाव जर मरताना तोंडात आलं तर माणसाला सद्गती मिळते. मरणाच्या वेळी नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, असं शास्त्र आहे. त्या मुलांना वाटलं की बाबांना तर शेवटी का होईना वासुदेव केशव म्हणायचं दिसतंय. एक जण धावत गेला, वैद्याला ताबडतोब घेऊन आला. आणि वैद्यांना सांगितलं, वैद्यराज कुठलीही जालिम मात्रा द्या, किती पैसे लागू द्या, पण बाबाची वाचा आहे ना स्पष्ट करा. बाबाची वाचा उचकटली पाहिजे. आणि त्यांना शेवटी देवाचं नाव घ्यायचं असं वाटतंय, कारण ते मगा धरून वाके करतायत. वासुदेव केशव म्हणायचे वाटतं. झालं, घाई त्या वैद्याने मात्रा उघडली, चाटण चाटायला दिलं. आणि चाटण चाटायला दिल्यानंतर वाचा जरा चांगली झाली त्याची. आणि मग तो त्या मुलाला म्हणला, अरे कार्ट्यांनो, माझ्या देखत वासरू किरसुनी खातंय. काय पाहताय तुम्ही? मी मेल्यावर कसं व्हायचं तुमचं? वासरू किरसुनी खातंय. म्हणजे वाक्य जे म्हणत होतं ना, तर त्याला म्हणायचं होतं वासरू किरसुनी खातंय. मुलं आश्चर्यचकित झाले की अरे बापरे, यांची अजून विषयासक्ती जी आहे, आशा आहे, कमी झालेली नाही. एवढं तो म्हातारा बोलला, वाक्य वासरू किरसुनी खातंय वडिलांनो, आणि काय पाहताय असं म्हणलं आणि प्राण सोडून दिला. सज्जन हो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म हा वासनेच्या बरोबर येत असतो.
आशाबद्ध जन काय जाणे नारायण. मरताना सुद्धा वाके वाके वासरू केरसुनी खातंय, इकडंच त्याचं लक्ष गेलं. पण वासुदेव केशव काय त्याला म्हणायची इच्छा झालेली नाही. तेव्हा याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मरणाचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी महान प्रयत्न करावे लागतात, सत्संगती करावी लागते, शास्त्र श्रवण करावं लागतं, चांगल्या चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतात, तरच आपल्या जीवनाचं कल्याण होतं. नाहीतर मग आहे वाके वाके, पुढचा जन्म वासराचाच होणार, असा हा प्रकार आहे. तेव्हा वासना तसा जन्म, आजचं हे शीर्षक आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.